भाजप नेते मंगलप्रभात लोधा यांच्या 2 मुलांमधला वाद कोर्टात. उद्योग समूहाचा लोगो वापरण्यावरून 2 सख्खे भाऊ कोर्टात आमनेसामने. मुंबईत रिक्षा टॅक्सीची 3-3 रुपयांनी भाडेवाढ प्रस्तावित. रिक्षाचं किमान भाडं 23 रुपयांवरून 26 रुपयांवर तर टॅक्सीचं किमान भाडं सध्याच्या 28 रुपयांवरून 31 रुपयांवर. सीआयडी कस्टडी संपत असल्यामुळे वाल्मिक कराडला आज बीड कोर्टात हजर करणार. सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीची शक्यता. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी महेंद्र थोरवेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. सहपालकमंत्रीपद नको, पालकमंत्रीपदच हवं थोरवेंची मागणी, तर शिंदेंचा निर्णय मान्य असेल गोगावलेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे आणि शरद पवार लवकरच भाजपसोबत केंद्रात जातील. प्रहारच्या बच्चू कडूंचा खळबळजनक दावा, तर शिंदे आणि अजित पवारांची गरज भाजपासाठी संपली कडूंचं वक्तव्य. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना महाराष्ट्र सदन प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा. भुजबळांच्या जामिनाला ईडीने दिलेलं आव्हान फेटाळलं. हायकोर्टाने दिलेला जामीन योग्य असल्याचा निर्वाळा. बिल्डरचा नाहक छळ केल्यामुळे मुंबई हायकोर्टाकडून ईडीला 1 लाखांचा दंड. कायद्याचा गैरवापर करून त्रास देणं बंद करण्याची तंबी. बिल्डरची ईडीकडे तक्रार करणाऱ्यालाही ठोठावला दंड. नऊ निष्पापांचा जीव घेणाऱ्या कुर्ला बस अपघाताला ड्रायव्हरच जबाबदार. बेस्टच्या चौकशीचा निष्कर्ष. अपघात झाला तेव्हा इलेक्ट्रिक बसमध्ये कोणताही बिघाड नसल्याचं चौकशीत निष्पन्न. मालेगाव पाठोपाठ अकोल्यातही जन्मदाखले घोटाळा. अकोल्यात तब्बल 16,000 रोहिंग्या बांगलादेशींनी मिळवले जन्मदाखले. किरीट सोमय्यांचा आरोप, घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी. एसटी महामंडळासाठी तब्बल 1300 बसगाड्या भाडेतत्वावर घेण्याचं टेंडर मुख्यमंत्र्यांकडून रद्द. नव्याने पारदर्शकपणे टेंडर प्रक्रिया राबवण्याचे आदेश. दावोस दौऱ्यामध्ये पहिल्याच दिवशी 6,25,000 कोटींचे करार. गडचिरोलीत जेएसडब्ल्यू तर राज्यात वारे एनर्जीची हजारो कोटींची गुंतवणूक. शुक्रवारपर्यंत सामंजस्य करार वाढण्याचीही शक्यता. अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज. लीलावती रुग्णालयातून बाहेर पडताच सैफच्या चेहऱ्यावरती मोठं हास्य. प्रकरणाचे तपास अधिकारीही बदलले. व्यायामाच्या आडून होणारं महिलांचं अंग प्रदर्शन इस्लाममध्ये वर्ज. केरळमधील धर्मगुरू अबुबकर मुस्लियार यांच्या विधानामुळे वाद. महिला आणि पुरुषांच्या एकत्र व्यायामाला मुस्लियार यांचा विरोध. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.